भारत पाकिस्तानमध्ये आज दुपारी 12 वाजता महत्त्वपूर्ण चर्चा होणार। दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये होणार चर्चा। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। ऑपरेशन सिंदूरवर वायुदलाचं स्पष्टीकरण। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर। डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची पत्रकार परिषदेत माहिती। हल्ला झाल्यास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांच्यासोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतच्या संबंधांचे पुरावे देणार। पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत भारत पाकिस्तानचा बुरखा फाडणार, सूत्रांची माहिती। भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। पुढील 48 तासात बीसीसीआयची बैठक, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची माहिती। नाशिक आणि धुळ्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, धुळ्यातील 37 गावांना गारपिटीचा तडाखा। यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। जगभरात शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा आज जन्मदिवस, देशभरात बुद्ध पौर्णिमेचा उत्साह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।